नमस्कार सर्वांना, आरवीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा टी परीक्षा सन 2026 बघा या ठिकाणी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। बघा, हे सर्व प्रश्न पहा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायूचं प्रमाण वाढते? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे पहा कार्बन डायऑक्साईड या वायूचं प्रमाण वाढते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, ढग आणि वाऱ्याची निर्मिती। ढग आणि वाऱ्याची निर्मिती वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये होत असते? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? ढग आणि वाऱ्याची निर्मिती बघा वातावरणाच्या तपांबऱ्या स्तरामध्ये होत असते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, मी वनवासी। मी वनवासी या नावाचं आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? बघा, मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता। मी वनवासी बघा या नावाचं आत्मचरित्र या ठिकाणी सिंधुताई सपकाळ यांचं आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, थंड प्रदेशामधलं हिम खालीलपैकी कशा प्रकारचं असते? बघा, त्या थंड प्रदेशामधलं हिम कशा प्रकारचं असेल? पारदर्शक असते का, भरीव असते का, अपारदर्शक असते, कशा प्रकारचं असते? थंड प्रदेशामधलं बघा हिम हे अपारदर्शक असते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय विचारलं, संसदेचं कायमस्वरूपी सभागृह कोणते असते? बघा, सोपा प्रश्न आहे। संसदेचं कायमस्वरूपी सभागृह कोणतं असेल? बघा, ते सभागृह या ठिकाणी कधीही विसर्जित होत नाही। बघा, सर्वांचं योग्य उत्तर आलं का? संसदेचे कायमस्वरूपी सभागृह म्हणजे राज्यसभा सभागृह होय। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, परमहंस सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। परमहंस सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 3 यायला पाहिजे। दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी परमहंस सभेची बघा त्यांनी स्थापना केली होती। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी काय विचार, रियासतकार या नावाने खालीलपैकी कोणाला ओळखतात? बघा, हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता। महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, रियासतकार या नावाने खालीलपैकी कोणाला ओळखतात? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? रियासतकार बघा या नावाने गोविंद बघा या ठिकाणी सरदेसाई यांना ओळखतात। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 पाहूया, त्या ठिकाणी का आत्मीय सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? आत्मीय बघा सभेची स्थापना कोणी केली? सर्वांचे योग्य उत्तर आलं का? पहा, आत्मीय सभेची स्थापना राजा राममोहन राय यांनी केली होती, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 पाहूया, त्या ठिकाणी काय विचारला, भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न पडू शकतो, भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? सुंदरबन। बघा, भारतामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश सुंदरबन कोणत्या राज्यामध्ये आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? बघा, पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश आहे। ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 10 बघा काय विचारलाय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये मंत्री यांचं काम खालीलपैकी कोणतं आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये बघा मंत्री यांचं काम काय होते? तर पत्रव्यवहार सांभाळणे बघा यांचं काम होते, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा टी परीक्षा बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाची महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा संपूर्ण बालमानाचे प्रश्न असतील, परिसर अभ्यास, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, हिंदी, सामाजिक शास्त्र, विज्ञान बघा सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF उत्तरासोबत आहेत। बघा, ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। बघा, तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील। याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा पाहूया, या ठिकाणी काय विचारलं, तुतीकोरीन बघा हे भारतामधलं प्रमुख बंदर कोणत्या राज्यामधलं बंदर आहे?
बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? तुतीकोरीन हे भारतामधलं एक प्रमुख बंदर तामिळनाडू राज्यामधलं बंदर आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दिवसा समुद्राकडून जमिनीकडे बघा जे वारे वाहतात. बघा आता समुद्राकडून जमिनीकडे कोणते वारे वाहत असतील? खारे वारे. समुद्र कसा असतो? खारा असतो. समुद्राचे पाणी कसे खारे असते, म्हणजे समुद्राकडून जमिनीकडे बघा जे वारे वाहतात आपण त्यांना काय म्हणतो? खारे वारे म्हणतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, चून खडक हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक आहे? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. चून खडक विचारले, कोणत्या प्रकारचा खडक असतो? अग्नीज खडक आहे का तो? स्तरित खडक आहे का? गाळाचा खडक आहे का? कोणता आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, चून खडक या ठिकाणी स्तरित या प्रकारचा खडक आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी काय विचारलाय? खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये वर्षभर सूर्यकिरण हे लंबरूप पडतात? खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये सूर्यकिरण पहा वर्षभर लंबरूप पडतात? योग्य उत्तर काय पाहिजे? विषुववृत्तीय प्रदेशामध्ये बघा सूर्यकिरण वर्षभर लंबरूप पडतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न घेत आहोत. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक बघा सर्वांनी या ठिकाणी करायचंच आहे. बघा प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलं? टुंड्रा प्रदेशाचं वैशिष्ट्य खालीलपैकी काय? आता टुंड्रा प्रदेश बघा सर्वांनी सांगायचं आहे. टुंड्रा प्रदेशामध्ये काय असतो? टुंड्रा बघा प्रदेशामध्ये दीर्घकाळ या ठिकाणी हिवाळा असतो. टुंड्रा प्रदेश कसा असतो? अतिशय थंड हवामानाचा प्रदेश. अतिशय थंड हवामानाचा प्रदेश कोणता असतो? टुंड्रा प्रदेश. म्हणजे या ठिकाणी दीर्घकाळ हिवाळा असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सर्वात कमी वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? खालीलपैकी कोणत्या एका खंडामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र आहे? आता युरोप खंड, आफ्रिका खंड, रशिया, ऑस्ट्रेलिया कोणत्या खंडामध्ये सर्वात कमी वने असतील? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑस्ट्रेलिया या खंडामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी काय? जगामधलं सर्वात मोठं बेट कोणतं असेल? जगामधलं सर्वात मोठं बेट कोणतं आहे? ग्रीनलँड. हा पण बघा प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. जगामधलं सर्वात मोठं बेट कोणतं आहे? ग्रीनलँड बेट. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारला आहे? ईस्ट इंडिया असोसिएशन. ईस्ट इंडिया असोसिएशन या नावाची संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? ईस्ट इंडिया असोसिएशन या नावाची बघा संघटना दादाभाई नेहरूजी बघा यांनी स्थापन केलेली संघटना आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 9 युगांतर या नावाचं साप्ताहिक कोणाचं आहे? युगांतर. बघा सर्वांनी सांगायचं युगांतर बघा या नावाचं साप्ताहिक बघा बॅरिंद्र कुमार घोष यांचं या ठिकाणी साप्ताहिक आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलाय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये खालीलपैकी कशाची मागणी केली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये कशाची मागणी केली होती? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? स्वतंत्र मतदारसंघ बघा यांची मागणी केली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढच्या ठिकाणी काय विचारलाय? खालीलपैकी कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हणतात? आता इलेक्ट्रॉनिक शहराची उद्योगाची राजधानी कोणत्या शहराला म्हणतात? सर्वांचं योग्य उत्तर आलं का? पहा बेंगलोर बघा या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, टाटा लोह पोलाद कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? टाटा लोह पोलाद कारखाना विचारला कोणत्या ठिकाणी आहे? भुवनेश्वर, दुर्गापूर, भिलाई, जमशेदपूर. सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आले पाहिजे. जमशेदपूर बघा या ठिकाणी टाटा लोह पोलाद कारखाना आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा सर्वांनी सांगायचे गुलामगिरी, तृतीय रत्न, ब्राह्मणाचे कश्यप, शेतकऱ्यांचा आसूड. बघा ही सर्व महत्त्वपूर्ण ग्रंथ कोणाचे आहेत? तर महात्मा ज्योतिबा फुले यांची पुस्तके आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहत, सिमेंट उद्योगामध्ये विचारले कोणत्या कच्च्या मालाची आवश्यकता असते? आता सिमेंट उत्पादनामध्ये कोणत्या कच्च्या मालाची गरज असते? लोहखनिज येणार नाही. चुनखडक असतो का? नैसर्गिक वायू पण चांदी पण चुनखडक. बघा सिमेंट उद्योगामध्ये चुनखडक या ठिकाणी कच्च्या मालाची गरज असते. चुनखडक. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. सन 1930 मध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये मार्शल लॉ पुकारण्यात आला होता? बघा सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर येतं का? पहा खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये सन 1930 मध्ये बघा कोणत्या शहरामध्ये मार्शल लॉ पुकारण्यात आला होता? योग्य उत्तर काय आलं पाहिजे? सोलापूर बघा या शहरामध्ये मार्शल लॉ पुकारण्यात आला होता.
बघा प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रामधला पहिला सहकारी साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी सुरू झाला होता? महाराष्ट्रामधला बघा पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर या ठिकाणी सुरू झाला होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. आकारमानाने भारतामधलं सर्वात मोठे राज्य कोणतं असेल? आकारमानाने म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधलं सर्वात मोठं राज्य कोणतं असेल? राजस्थान राज्य आहे. गोवा राज्य सर्वात लहान राज्य आहे. राजस्थान राज्य सर्वात मोठं राज्य आहे. प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी बघा काय विचार, लक्षद्वीप बेटे. लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रामधले बेटे असतील? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का पहा. लक्षद्वीप बेटे ही अरबी समुद्रामधली बेटे आहेत. बघा हे खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे? लक्षद्वीप बेटे काय आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे. प्रवाळीय निर्मिती या प्रकारचे या ठिकाणी बेटे आहेत. अंदमान व निकोबार याच्यामध्ये बघा अंदमान व निकोबार बेटे कोट आहेत? बंगालचा उपसागर. बघा परीक्षेमध्ये एक प्रश्न असतो, सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. दक्षिण गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस कोणता असतो? बघा आपल्याकडे उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस कोणता असतो? आपण बघा या ठिकाणी उत्तर गोलार्धामध्ये राहतो. उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस कोणता असतो? 21 जून. इथं बघा दक्षिण गोलार्ध विचारलंय. दक्षिण गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस कोणता असतो? 22 डिसेंबर. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. जगामधला सर्वात मोठा महासागर कोणता असेल? सोपा प्रश्न आहे. जगातला सर्वात मोठा महासागर कोणता असेल? पॅसिफिक महासागर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये येणारं पीक कोणतं असेल? खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये येणारं पीक कोणतं असेल? ज्वारी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. देशामध्ये विचारले पडीत जमिनीचं एकूण क्षेत्र खालीलपैकी किती टक्के आहे? देशामध्ये एकूण जमिनीच्या किती टक्के क्षेत्र हे पडीत क्षेत्र आहे? सर्वांचं योग्य उत्तर आलं का पहा. या ठिकाणी 8% या ठिकाणी पडीत क्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, चहाची लागवड विचारली सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये झाली होती? बघा सर्वांना माहीत आहे आसाम या राज्यामध्ये बघा सर्वात पहिल्यांदा चहाची लागवड झाली होती. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे? गुलमर्ग सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या राज्यामध्ये आहेत? कोणता असेल? बघा सर्वांचे योग्य उत्तर येतो पहा. गुलमर्ग सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे जम्मू काश्मीर या राज्यामधली थंड हवेची ठिकाणे आहेत. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय, तिरुपती हे धार्मिक स्थळ कोणत्या राज्यामध्ये आहे? तिरुपती बघा सर्वांनी सांगायचे तिरुपती हे धार्मिक स्थळ आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कल्पकम हा भारतामधला एक महत्त्वपूर्ण अणुविद्युत प्रकल्प आहे. कोणत्या राज्यामध्ये असेल तो? बघा सर्वांनी सांगायचे कल्पकम हा भारतामधला अणुविद्युत प्रकल्प तामिळनाडू राज्यामधला प्रकल्प आहे. कल्पकम तामिळनाडू, नरोरा उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. रावतभाटा राजस्थान राज्यामध्ये आहे. कुडानकुलम तामिळनाडू राज्यामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये कोणताही अणुविद्युत प्रकल्प? तारापूर आहे. सर्वांनी पाठ करून ठेवायचा आहे. भारतामध्ये पोस्ट खात्याची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? भारतामध्ये पोस्ट खात्याची बघा स्थापना केव्हा झाली? सन 1854 या वर्षी भारतामध्ये पोस्ट खात्याची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, नामदफा हे भारतामधलं एक प्रमुख अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? नामदफा बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर येते का पहा. नामदफा हे भारतामधलं प्रमुख अभयारण्य अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार खालीलपैकी कशा प्रकारचा आहे? महाराष्ट्राचा आकार सर्वसाधारणपणे विचारले कशा प्रकारचा आहे? बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर देवा. चौरसाकृती आहे का? त्रिकोणाकृती आहे का? आयताकृती? महाराष्ट्राचा सर्वसाधारण बघा आकार हा त्रिकोणाकृती आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सह्याद्री हा पर्वत खालीलपैकी कोणत्या दिशेने पसरलेला पर्वत आहे? सह्याद्री हा पर्वत कशा प्रकारचा पर्वत आहे? अविशिष्ट. सह्याद्री बघा हा पर्वत अविशिष्ट या प्रकारचा पर्वत असून तो कोणत्या दिशेने पसरलेला आहे? सर्वांचं योग्य उत्तर आलं का पहा. उत्तर ते दक्षिण बघा दिशेने पसरलेला तो पर्वत आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? विद्यार्थी मित्रांनो बघा जिनिव्हा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचं मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 या ठिकाणी काय म्हणजे, तुतीकोरीन हे भारतामधलं प्रमुख बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. प्रश्न झाला होता आपल्याकडे, तुतीकोरीन हे भारतामधलं प्रमुख बंदर तामिळनाडू राज्यामध्ये आहे.
लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केव्हा केली होती? सन 1905 मध्ये लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली होती. क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय? जलियनवाला बाग हत्याकांड केव्हा झालं होतं? 13 एप्रिल सन 1919 अमृतसर या शहरामध्ये. या हत्याकांडाला जबाबदार खालीलपैकी कोण होते? याला जबाबदार कोण होते? जनरल डायर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या प्रांतामध्ये चौरी चौरा ही घटना झाली होती? कोणत्या प्रांतामध्ये झाली होती? बंगाल प्रांत, गुजरात, मुंबई, उत्तर प्रदेश. खालीलपैकी कोणत्या प्रांतामध्ये चौरी चौरा ही घटना झाली होती? योग्य उत्तर काय पाहिजे? उत्तर प्रदेश या प्रांतामध्ये पहा चौरी चौरा ही घटना झाली होती. विषय क्रमांक पुढचा, महात्मा गांधी यांनी बघा सत्याग्रहाचा पहिला प्रयोग खालीलपैकी कोणता केला होता? महात्मा गांधी यांनी बघा सर्वात पहिल्यांदा कोणता सत्याग्रह केला होता? चंपारण्य सत्याग्रह सन 1917 मध्ये महात्मा गांधीजी यांनी बघा चंपारण्य सत्याग्रह बघा पहिल्यांदा केला होता. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 28 काय विचारला पहा, खतफोडीच्या बंडाशी खालीलपैकी कोण संबंधित होते? खतफोडीच्या बंडाशी कोण संबंधित होते? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले हे खतफोडीच्या बंडाशी संबंधित होते. रिझर्व्ह बँकेची स्थापना विचारली कोणत्या वर्षी झाली? रिझर्व्ह बँक 1 एप्रिल सन 1935 मध्ये पहा रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली होती. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 30 पहा, लंडन येथे ओडवायरचा खून खालीलपैकी कोणी केला? लंडन या ठिकाणी ओडवायरचा खून कोणी केला होता? बघा उधम सिंग यांनी केला होता. पहा ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. मानवी समता या नावाचा मासिक कोणाचा आहे? मानवी समता या नावाचं मासिक खालीलपैकी कोणाचं मासिक आहे? सर्वांचे योग्य उत्तर लगा पहा. मानवी समता या नावाचं मासिक बघा महर्षी कर्वे यांच्या या ठिकाणी हे मासिक आहे. द आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे? द आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कोणाचा आहे? मायकेल फुगो बघा यांचा या ठिकाणी हा ग्रंथ आहे. आकाशवाणी ही कविता खालीलपैकी कोणी लिहिलेली कविता आहे? आकाशवाणी ही कविता कोणी लिहिलेली कविता आहे? सर्वांचे योग्य उत्तर आलं का पहा. आकाशवाणी ही कविता या ठिकाणी रवींद्रनाथ टागोरांनी बघा लिहिलेली कविता आहे. विषय क्रमांक पुढचा, भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार खालीलपैकी कोणाला म्हणतात? भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू यांना बघा भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, सार्क संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. पहा सार्क संघटनेचं मुख्यालय कोठे आहे? काठमांडू नेपाळ या देशामध्ये बघा सार्क संघटनेचं मुख्यालय आहे. सार्क संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? बघा सन या ठिकाणी काय पाहिजे? सन 1985. बघा महाधिवक्ता यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करतात? महाधिवक्ता बघा राज्यांचे राज्यपाल हे महाधिवक्ता यांची नेमणूक हे करत असतात. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापना सन 1993 मध्ये करण्यात आली होती. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. जीएसटी वस्तू व सेवा कर गुड अँड सर्व्हिस टॅक्स या कायद्याची अंमलबजावणी करणारे या कराची अंमलबजावणी करणारे देशामधलं पहिलं राज्य कोणतं होतं? आसाम या राज्याने बघा सर्वात पहिल्यांदा जीएसटी या कराची अंमलबजावणी केली होती. भारतीय जनता पक्ष बीजेपीची स्थापना विचारली कोणत्या वर्षी झालेली आहे? बीजेपीची स्थापना सन 1980 या वर्षी बीजेपीची स्थापना ही झालेली आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस सन 1920 बघा 1920 मध्ये कोणी स्थापन केली होती? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? लाला लजपत राय यांनी पहा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची बघा त्यांनी स्थापना केली होती. बघा विषय क्रमांक पुढचा, केंद्राचं धन विधेयक खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये सर्वात पहिल्यांदा मांडतात? बघा परीक्षेमध्ये हा पण प्रश्न विचारण्यात आला होता. केंद्राचं धन विधेयक सर्वात पहिल्यांदा लोकसभेमध्ये मांडावे लागते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. वस्तू व सेवा कर दिन केव्हा असतो आपल्याकडे? जीएसटी वस्तू व सेवा कर दिन आपल्याकडे 1 जुलै बघा या दिवशी वस्तू व सेवा कर दिन असतो. क्रमांक पुढचा बघा, भारताने आपला पहिला अणुस्फोट कोणत्या ठिकाणी केला होता? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक बघा सर्वांनी करायचं आहे. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील.
आणि बघा ज्यांना महा TET परीक्षा बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 प्रश्नाचे PDF सर्व विषय बघा प्रश्न असलेले महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. बघा तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे.